करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते महाकाली संघाला. फलंसाठी गेले ते श्रेयश आणि सचिन. संघर्ष युवा प्रतिष्ठान वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिल्या हेट घेऊन आला तो गुरु. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिल्या सेट केलं गुरु. पहिल्या षटकातील पहिला चेंडू स्ट्राईक सांभाळतो सचिन. आपला श्रेयश नॉन स्ट्राईक सांभाळतो सचिन. पहिल्या षटकातील पहिला चेंडू श्रेयस साठी. किती धावांचं लक्ष ठेवतात बघूया महाकाली संघ. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू श्रेयस साठी. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला चेंडू जातो. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केले एका धावेने. धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्या झाली 1. पुन्हा एकदा स्ट्राईक सांभाळेल तो सचिन. गुरु आपल्या षटकातली दुसरा चेंडू घेऊन गुरु टू सचिन. स्ट्राईक सांभाळतो सचिन. नॉन स्ट्राईक सांभाळतो तो श्रेयश. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सचिन साठी. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने कटवल्या चेंडू डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू मला वाटतं जातोय. एक धाव मिळते डिक्लेअर स्वरूपात. एका धावे धावसंख्येत बरं धावसंख्या ती 2. पुन्हा एकदा सचिन. स्ट्राईक सांभाळतो सचिन. नॉन स्ट्राईक सांभाळतो श्रेयश. गुरु आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पहिल्या षटकातील तिसरा चेंडू सचिन साठी. सुंदर चेंडू होता. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. एक धाव घेतले. दुसरा धावाचा प्रयत्न त्या दरम्यान वाटत आणि धावतीच होतोय सचिन. पहिला धक्का बसलाय महाकाली हरचरी संघाला. सचिन याच्या स्वरूपात पहिला धक्का बसलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु धाव बाद झाले सचिन. या एका धावेने धावसंख्येत बरं धावसंख्या गेली ती 3. एक गडी बाद 3. आणि सचिन याची जागा घेण्यासाठी येतो तो प्रशांत. गुरु आपल्या संघासाठी खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतो तो गुरु. पुन्हा एकदा प्रशांत. स्ट्राईक असेल प्रशांत. गुरु आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रशांत साठी. सुंदर चेंडू सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू जातोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. त्या दरम्यान 2 धाव मारला पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येत बरं धावसंख्या झाली ती 5. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील गुरु याचे. धावसंख्या झाली ती 5. पुन्हा एकदा गुरु आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रशांत साठी. सुंदर चेंडू सुंदर चेंडू सुंदर चेंडू. चेंडू का समला निर्धार होतो चेंडू. कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या ती 5. पुन्हा एकदा या पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू प्रशांत साठी. धावसंख्या ती 1 गडी बाद 5. शेवटचा चेंडू या षटकातील. सुंदर मारला चेंडू. उंच मारला चेंडू.
आणि सुंदर झेल टिपलाय. दुसरा धक्का बसलाय महाकाळी हरचरी या संघाला प्रशांत स्वरूपात. 5 या धावसंख्येवर एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या ती 2 गडी बाद 5. बॅट्समन नेम प्रवीण. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो पंकज. आणि प्रशांत याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रवीण. स्ट्राईक सांभाळतो श्रेयश. पंकज आपल्या षटकातील वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरा षटक गणवलाय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू श्रेयससाठी. सुंदर चेंडू होता. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. या दरम्यान एक धाव घेतल्या. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या भर धावसंख्या ती 7. 2 गडी बाद 7. पुन्हा एकदा पंकज आपल्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईक सांभाळतो श्रेयश. पुढचा चेंडू श्रेयस साठी. सुंदर चेंडू. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. त्या दरम्यान एक धाव घेतली आणि मला वाटतं एकाच धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या ती 8. 2 गडी बाद 8. अजून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील पंकज याचे. पुन्हा एकदा आता स्ट्राईक वर गेलाय तो प्रवीण. पंकज आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रवीण साठी. त्या दरम्यान सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. त्या दरम्यान एक धाव मिळते आणि धावबद करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव काढण्यात यशस्वी. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्या ती 8. 9 झाली ना, सॉरी 9. पंकज आपल्या षटकातील पुढचा चेंडू श्रेयससाठी. धावसंख्या झाली ती 9. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 3 चेंडू झाले. अजून 3 चेंडू शिल्लक असतील पंकज याचे. पुन्हा एकदा त्या दरम्यान कटवला चेंडू. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील श्रेयस. त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करणार. त्या दरम्यान मला वाटतं 2 धावेवर समाधान श्रेयस. 2 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या ती 11. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल पंकज याचा. सॉरी 2 चेंडू शिल्लक असतील. पंकज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक असेल श्रेयस. पुढचा चेंडू या षटकातील पुढचा चेंडू. आई लेग सोडून गेला चेंडू. पंचांचा निर्णय वाईट चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 12. पुन्हा एकदा पंकज आपल्या षटकातील शेवट पुढचा चेंडू घेऊन श्रेयससाठी सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. एक धाव घेतले आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू गेला. त्या दरम्यान एक धाव मिळते. या एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या ती 13. या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पंकज. पुन्हा एकदा पंकज आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईक असेल श्रेयस. धावसंख्या झाली ती 13. पुन्हा एकदा पंकज आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. सुंदर चेंडू होता, परंतु लेग स्टिचच्या सोडून जातो चेंडू.
पंचांचा निर्णय वाईट चेंडू की अतिरिक्त धावसंख्येत भर. अशा 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या ती 15. धावसंख्या झाली ती 15. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईकवर असेल तो प्रवीण. या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू प्रवीण साठी. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि हाही मला वाटतं ऑस्ट्रिच सोडून जातो चेंडू. वाईट चेंडू एक अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 16. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. पंकज याचा स्ट्रायकर असेल प्रवीण. पंकज टू प्रवीण. पुढचा चेंडू सुंदर मारला चेंडू. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 17. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून तिसऱ्या षटक घेऊन संकेश. स्ट्राईक असेल श्रेयश. धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. 2 गडी बाद 17. पुन्हा एकदा संकेश. आपल्या षटकातील पहिला चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू श्रेयस साठी. पहिला चेंडू सुंदर मारला चेंडू. उंच मारला चेंडू. झेल होतो का पाहूया श्रेयस. आणि झेल बाद झालाय श्रेयस. तिसरा धक्का बसलाय महाकाली हरचरी या संघाला श्रेयसच्या स्वरूपात. तिसरा धक्का बसलाय. धावसंख्या ती 17 या धावसंख्येवर. आणि श्रेयसची जागा घेण्यासाठी येतो तो गणेश. पुन्हा एकदा संकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू निघून गणेश साठी. ट्रॅक असेल गणेश. पुन्हा एकदा संकेश. सुंदर चेंडू. चेंडू काही समजत नाही. निर्धावाचा चेंडू. कोणतीही धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या ती 17. पुन्हा एकदा संकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू निघून गणेश साठी. पुन्हा एकदा संकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक असेल गणेश. पुढचा चेंडू संकेश याचा. सुंदर चेंडू. मला वाटतं वाईट चेंडू असेल. अतिरिक्त धावसंख्या डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू गेला. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या ती 19. धावसंख्या ती 19. पुन्हा एकदा संकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गणेश साठी. सुंदर चेंडू. सुंदर पद्धती. त्या दरम्यान धावबाद होण्याचा प्रयत्न आणि धावबाद होतोय. प्रशांत आउट झाला. प्रवीण बाद होतोय. चौथा धक्का बसतोय महाकाली हरचरी या संघाला. प्रवीण याच्या स्वरूपात. धावसंख्या 19. आणि प्रवीण याची जागा घेण्यासाठी येतो तो. बॅट्समॅनचं नाव काय?
गुरुप्रसाद आणि स्ट्राईक बसतो गणेश. संकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गणेशसाठी उंच मारला चेंडू. झेल होतं का बघूया, परंतु झेल काही त्या दरम्यान एक धाव घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या दरम्यान 2 धाव पूर्ण केलेत. 2 धावेने धावसंख्येत वर धावसंख्या गेली 21. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील संकेशाचे. पुन्हा एकदा संकेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील संकेशाचे. पुढचा चेंडू गणेशसाठी सुंदर चेंडू होता, सुंदर पद्धतीने कटवला. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो. 1 धाव मिळते. एका धावाने धावसंख्येत वर धावसंख्या गेली 22. 4 गडी बाद 22. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल. लाईनमननी बॉल आणून द्यायचे. लाईनमन बबलू निमरे. याच्यानंतर होणारा सामना विठ्ठल रुक्माई त्रिमुखी स्पोर्ट कोंडवी विरुद्ध MK वॉरियर्स. दोन्ही संघाने काही नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्रिमुखी स्पोर्ट कोंडवी विरुद्ध MK वॉरियर्स. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता, सुंदर पद्धतीने कॅच होता, परंतु झेल काय घेता त्या दरम्यान धाव बाद करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव घेण्यात यशस्वी. एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 23. 4 गडी बाद 23. याच्यानंतर होणारा सामना त्रिमुखी कोंडवी विरुद्ध MK वॉरियर्स. दोन्ही संघाने काही नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिल्याने संघाकडून 4था षटक घेऊन आलाय तो प्रथमेश. स्ट्राईक सांभाळतो गणेश. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून 4थ्या षटकातील पहिला चेंडू गणेश साठी. धावसंख्या ती 23. प्रथमेश आपल्या षटकातील पहिला चेंडू गणेश साठी. सुंदर पद्धतीने ऑफसाईडच्या दिशेला कटवला चेंडू. 1 धाव घेतली. एका धावेने समाधान. एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या ती 24. आता स्ट्राईक वर गेलाय तो गुरुप्रसाद. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक असेल तो गुरुप्रसाद. 4थ्या षटकातील पुढचा चेंडू सुंदर चेंडू निर्धावाचा चेंडू. कोणती धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या ती 24. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक असेल. किती धावांचं लक्ष ठेवतात बघूया. प्रथमेश पुढचा चेंडू सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. ऑफसाईडच्या दिशेला चेंडू. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न त्या दरम्यान मला वाटतं एकाच धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या 25. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील प्रथमेशाचे. धावसंख्या ती 25. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गणेश. स्ट्राईक बसेल तो गणेश. सुंदर चेंडू काय समजत नाही. निर्धावाचा चेंडू. कोणती धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या ती 25. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असेल. स्ट्राईक बसेल तो गणेश. पुन्हा एकदा प्रथमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गणेश साठी. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. कोणती धाव नाही. गणेशला चेंडू समजत नाही. निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या ती 25. या षटकातील शेवटचा चेंडू या इनिंग मधला प्रथमेशाचा सुंदरशी गोलंदाजी करतोय तो प्रथमेश आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू या इनिंग मधला
सुंदर चेंडू, हाही चेंडू निर्धावाचा चेंडू, कोणतीही धाव नाही आणि धाव बाद होतोय गणेश. 25 या धावसंख्येवर 5वा धक्का बसलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 25. 5 गडी बाद 25 आणि 26 धावांचं लक्ष ठेवले ते संघर्ष युवा प्रतिष्ठान कुडतड या संघासमोर. लगेचच क्षेत्ररक्षण लावायचंय महाकाली हरचरी या संघाने. याच्यानंतर होणारा सामना त्रिमुखी कोंडवी विरुद्ध एमके वॉरियर्स. दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचंय दोन्ही संघाने का नाही. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. नाणेफेकचं कौल एमके वॉरियर्स संघाने निघून आपला निर्णय सांगायचा. लगेचच निर्णय सांगायचा आणि एमके वॉरियर्स या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते त्रिमुखी स्पोर्ट या संघाला फलंदाजीसाठी. याच्यानंतर होणारा सामना त्रिमुखी स्पोर्ट विरुद्ध एमके वॉरियर्स. हॅलो. लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे महाकाली हरचरी या संघाने आणि संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाने आपले 2 फलंदाज पाठवायचे लगेचच. प्रथम फलंदाजी करताना महाकाली हरचरी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करण्यासाठी प्रथम फलंदाजीसाठी आले ते संकेश आणि पंकज. 24 चेंडू आणि 26 धावांची गरज. 24 चेंडू आणि 26 धावा. महेश काके, महेश काके जरा यायचं इथे. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं हे टेकून आलं तर श्रेय स्ट्राईक असेल तर पंकज. एक डावखुरा हाताचा फलंदाज पंकज. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू पंकज साठी. श्रेयस याचा 26 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा श्रेयस सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. लेग साईडच्या दिशेला चेंडू जातो. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केले आणि एका धावेने धावसंख्येला सुरुवात झाली. धावसंख्येला ती 1. पुन्हा एकदा आता प्रथम स्ट्राईकला गेला तो संकेश. संकेश श्रेयस आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईक संकेश.
श्रेयश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन संकेतसाठी धावसंख्या झाली ती 1. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू होता परंतु अपील केले. त्या दरम्यान मला वाटतं अपील फेटाळून लावली आहे पंचांनी आणि हा मला वाटतं आणि हे विकेट संकेत बाद होतोय. संकेतची जागा घेण्यासाठी येतोय तो. उमरे 11 संघाकडून खेळताना गिरीश आणि लोंढे ब्रदर्सचे ओनर आता संघर्ष युवा प्रतिष्ठान कुडतडी या संघाकडून खेळताना दिसतंय तुम्हाला. गिरीश स्ट्राईक सांभाळतो. गिरीश श्रेयश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुंदर पद्धतीने कटवला चेंडू ऑफसाईडच्या दिशेला जातो. चेंडू त्या दरम्यान डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या ती 2. 1 गडी बाद 2. पुन्हा एकदा स्ट्राईक सांभाळतो तो गिरीश, नॉन स्ट्राईक सांभाळतो पंकज. धावसंख्या झाली ती 2. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील श्रेयशचे. धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा स्ट्राईक वर गिरीश, नॉन स्ट्राईक सांभाळतो पंकज. श्रेयश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गिरीश साठी. श्रेयश टू गिरीश. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतला. त्या दरम्यान एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या दरम्यान मला वाटतं 2 धावा मला वाटतं पूर्ण केले. त्या दरम्यान 2 धावांनी धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 4. पुन्हा एकदा श्रेयश आपल्या षटकातील पुढे अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक वाजवलं गिरीश. पुन्हा एकदा श्रेयश टू गिरीश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू गिरीश साठी. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू, लेग साईडच्या दिशेला चेंडू. एक धाव घेतले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत बर धावसंख्या ती 5. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल श्रेयश याचा. धावसंख्या ती 5. एक डावकरी हाताचा फलंदाज पंकज. स्ट्राईक सांभाळतो पंकज आणि नॉन स्ट्राईक असेल गिरीश. पुन्हा एकदा श्रेयश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, या षटकातील शेवटचा चेंडू पंकज साठी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता परंतु विकेट किपर यांना चेंडू समजत नाही. त्या दरम्यान डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसऱ्या षटक घेऊन येतो गुरुप्रसाद. स्ट्राईक झालो गिरीश. धावसंख्या झाली ती एका षटका संपल्यानंतर 1 गडी बाद 6. पुन्हा एकदा गुरुप्रसाद आपल्या षटकातील पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला चेंडू कटवला. त्या दरम्यान एक धाव घेतली. एका धावेने धावसंख्येत वर धावसंख्या झाली ती 7. आता
जिंकण्यासाठी 17 चेंडू आणि 19 धावांची गरज. 17 चेंडू आणि 19 धावा. एक डावखुरा त्याचा फलंदाज पंकज. स्ट्राईक सांभाळतो पंकज. नॉन स्ट्राईक सांभाळतो गिरीश. गुरुप्रसाद आपल्या हेटकातली पुढचा चेंडू पंकज साठी. हॅलो पुन्हा एकदा गुरुप्रसाद आपल्या हेटकातली पुढचा चेंडू घेऊन पंकज साठी धावसंख्या झाली ती 7. उंच मारला चेंडू. झेल होता का पाहूया. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या दरम्यान सुंदर असा झेल टिपलाय. दुसरा धक्का बसलाय संघर्ष युवा प्रतिष्ठान कुडतडे या संघाला. दुसरा धक्का बसलाय संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला. पुन्हा एकदा गुरुप्रसाद आपल्या हेटकातली पुढचा चेंडू आणि स्ट्रायकर असेल तो. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो प्रदीप. पुन्हा एकदा गुरुप्रसाद आपल्या हेटकातली पुढचा चेंडू घेऊन समोर असेल प्रदीप. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. झेल होतं का बघूया. त्या दरम्यान झेल काय घेता नाही. त्या दरम्यान मला वाटतं 4 धावा मिळतात. 4 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या ती 11. पुन्हा एकदा गुरुप्रसाद आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील गुरुप्रसाद याचे. पुन्हा एकदा स्ट्रायकर असेल तर प्रदीप एक चौकारांशी खेळतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा गुरुप्रसाद आपल्या हेटकातील पुढचा चेंडू घेऊन प्रदीप साठी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. डिक्लेरेशन बॉक्स मध्ये मला वाटतं हा नो चेंडू असेल. अशा 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्येत वर धावसंख्या 13 आणि पुढचा चेंडू हा फ्रीटचा असेल. फ्रीडचा चेंडू असेल प्रदीप साठी. गुरुप्रसाद याचा अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील गुरुप्रसाद याचे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातो चेंडू परंतु एक बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. एका धावने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 14. धावसंख्या झाली 14. 12 पाहिजे. पुन्हा एकदा स्ट्राईक गिरीश. गुरुप्रसाद आपल्या हेटकातील पुढचा चेंडू गिरीश साठी. किती धाव सुंदर पद्धतीने कटवला. झेल होतो का भाई आणि सुंदर झेल होता परंतु झेल काय घेता नाही. त्या दरम्यान डिक्लेरेशन बॉक्स मध्ये चेंडू जातो. त्या दरम्यान 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावसंख्येत वर धावसंख्या ती 16.
हॅलो, धावसंख्या झाली ती 15. धावसंख्या झाली ती 15. आता हे दोनच दोनच 16 आल्या, नोनी प्लस 22च्या 2 आणि दोन मग 16 आल्या. 16 आल्या रे, 16 आल्या. पुन्हा एकदा या षटकातील शेवटचा चेंडू गुरुप्रसाद याचा गिरीश साठी. फुलटा चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. सुंदर झेल टिपलाय तो श्रेयशाने. तिसरा धक्का बसलाय संघर्ष युवा प्रतिष्ठाने या संघाला गिरीशाच्या स्वरूपात. धावसंख्या ती 16. आणि गिरीशाची जागा घेण्यासाठी आला तो प्रथमेश. आता 12 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावा. आता वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडून तिसऱ्या ठिकाणी होते तो श्रेयश उर्फ भाऊ. आणि स्ट्राईक असेल तो प्रदीप. 10 चेंडू आणि 12 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा श्रेयश. श्रेयश आपल्या षटकातील पहिला चेंडू, तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू प्रदीप साठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फुलटो चेंडू होता, पुरेपूर फायदा केला त्या दरम्यान आणि धावबाद होण्याचा प्रयत्न आणि धावबाद झालाय तो प्रथमेश. प्रथमेशी जागा घेण्यासाठी येतोय तो गुरु. सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते ती श्रेयशाच्याकडून. आता 11 चेंडू आणि 10 धावांची गरज. 11 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा श्रेयश आपल्या षटकातील पुढचा चेंडू प्रदीप साठी. फुलटो चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि आम्हाला वाटतं 6 धावा मारण्यात झाला तो प्रदीप. पहिला षटकार मारलाय तो प्रदीप याने.
श्रेयस आपल्या षटकातील पुढचा चेंडू चेंडू घेऊन प्रदीप साठी सुंदर पद्धतीने मारला चेंडू. एक धाव घेतले. एका धावेवर समाधान. एका धावेने धावसंख्येत भर धावसंख्येत 23. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 3 धावा. 9 चेंडू आणि 3 धावा. श्रेयस आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू. निर्धावाचा चेंडू. कोणती धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या 23. तर 8 चेंडू आणि 3 धावा. 8 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा श्रेयस आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू. चेंडू काही समजत नाही. निर्धावाचा चेंडू. कोणती धाव नाही. धावसंख्या तिथे थांबले. धावसंख्या 23. श्रेयस आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन धावसंख्या 23. पुन्हा एकदा सुंदर मारला चेंडू. झेल होतं का पाहूया. आणि सुंदर झेल टिपला. पाय चौथा धक्का बसलाय गुरु याच्या स्वरूपात. संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. त्याच्यानंतर वैयक्तिक पहिल्याने संघाकडून चौथं षटक घेऊन सचिन. 6 चेंडू आणि 3 धावा. स्ट्राईक असेल तर प्रदीप एक षटकारांशी खेळतोय आपल्या संघासाठी. 6 चेंडू आणि 3 धावा. आणि गुरु याची जागा घेण्यासाठी निलेश. नॉन स्ट्राईक सांभाळतो निलेश. स्ट्राईक असेल प्रदीप. 6 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा सचिन आपल्या षटकातील पहिला चेंडू. प्रदीप साठी सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. एक धाव घेतली. एका धावने धावसंख्येत भर धावसंख्या 24. आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 2 धावा. 5 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा सचिन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निलेश साठी. धावसंख्या 24. सुंदर पद्धतीने कटवला चेंडू. त्या दरम्यान एक धाव मिळते. सुंदर रनिंग द बिटवीन विकेट म्हणायला लागेल ते निलेश आणि प्रदीप याच्या स्वरूपात. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. धावसंख्या 25. पुन्हा एकदा सचिन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर असेल तो प्रदीप. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. सुंदर मारला चेंडू. त्या दरम्यान मोठा एक धाव मिळते आणि विजयी झालाय तो संघर्ष युवा प्रतिष्ठान कुडतडे हा संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन आणि आई महाकाली संघाचे आभार. धन्यवाद. याच्यानंतर होणारा सामना या मॅचचा सामना बी ठरलाय तो प्रदीप.